नमस्कार, मी धनश्री आणि ब्रँडचं नाव आहे दुलार. सो दुलारमध्ये जी आपली पारंपरिक लहान मुलांच्यासाठीच्या कपड्यांची सिरीज चालू आहे त्याचा आजचा चौथा भाग आहे. आणि मी हे एक झबलं दाखवतीये जे नाडीचं झबलं आहे किंवा टाय नॉट टाईप झबलं म्हणू शकतो इंग्लिशमध्ये त्याला. सो हा अतिशय पारंपरिक झबल्याचा प्रकार आहे आणि हे झबलं अगदी न्यूबॉर्न पासून 7-8 महिन्याच्या बाळापर्यंत हे एकच झबलं बसू शकतं. सो पूर्वीचा मोस्टली थॉट प्रोसेस अशी असायची की जास्तीत जास्त दिवस, कारण पहिले 2 वर्ष बाळ खूप फास्ट त्याची ग्रोथ असते, सो दॅट ते पटकन पटकन छोटे होतात कपडे. सो असा काहीतरी डिझाईन की जास्ती सस्टेनेबल असेल, जास्ती दिवस चालणारा असेल. सो हा एक टाईप आहे झबल्याचा जो नाडीचं झबलं म्हणतात ह्याला. टिपिकल ह्याला रँगलन कटचं झबलं पण म्हणतात. ह्याचा थोडासा शेप असा आहे, पण हे झबलं युनिसेक्स आहे की जरी ते थोडंसं फ्रॉक स्टाईल मधलं दिसत असेल तरी हे मुलगा मुलगी दोघांनाही अगदी बिनधास्त वापरा. कारण जेव्हा बाळ लहान असतात तेव्हा त्यांचा कम्फर्ट महत्वाचा असतो. फॅशन आयुष्यभर करतच राहणार असतात. सो काढायला घालायला एकदम इझी. ह्याला कुठेही बटन्स किंवा हुक्स नाहीयेत. पुढून मागून कसंही घातलं तरी हे झबलं असंच दिसतं, म्हणजे ह्याचा शेप असाच दिसतो. ह्याला बाही सुद्धा बऱ्यापैकी आर्महोल त्याचं मोठं ठेवलेलं आहे, सो दॅट बाळाला काढताना घालताना त्याचा त्रास नाही होणार. नेकला हे एवढं वाईड आहे. गळ्याला ते थोडंसं असं घट्ट घट्ट नाही म्हणू शकत, पण गळ्याबरोबर येतं, सो दॅट ह्या जबल्यामध्ये छाती उघडी राहत नाही. काही वेळेस बटनवाली, फ्रंट बटनवाली जी जबली असतात त्यांचे नेक्स व्ही किंवा असे गोल असतात की छाती त्याच्यामुळे उघडी राहून त्यांनी सुद्धा काय म्हणू शकतो सर्दी पकडायचे चान्सेस असतात. सो ह्या पर्टिक्युलर जबल्यामध्ये छाती सुद्धा कव्हर होते आणि अतिशय गोड, अतिशय सुंदर असं नाडीचं झबलंय. ह्याला अशी नाडी दिली आहे आणि ह्या नाडीनं असं इथं टाईट करू शकतो आपण. आणि हे असं दिसतं, कुठेही बटन्स आणि हुक्स नसल्यामुळं काढायला घालायला एकदम कम्फर्टेबल आहे. बाळाला बटन किंवा बाकी जे हुक्स असतात ते टोचायचा किंवा इव्हन वेलक्रो सुद्धा नाहीये ते सुद्धा टोचायचा चान्स असतो. सो त्या सगळ्याचा विचार करून आपल्या आधीच्या जनरेशननं अशा टाईपचे खूप सुंदर सुंदर डिझाईन्स बनवलेले आहेत जे कुठंतरी आता नाही बनत आहेत किंवा ते मिळत नाहीयेत. तर दुलारचा हा प्रयत्न आहे की हे जे काही पारंपरिक डिझाईन्स आहेत, पूर्वीच्या आज्या पणज्यांनी जे बनवलेली डिझाईन्स आहेत ती सस्टेन ठेवण्याचा आणि पुढे घेऊन जाण्याचा. तर ही सिरीज आवडत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.